नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नॉथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे आणि आता जानेवारीचा हप्ता सुद्धा आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक लाडक्या बहिणींचे मला मेसेज पण आलेले आहे आणि या मेसेजमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला 1500 रुपये जानेवारीचे मिळालेले आहे. आता एकंदरीत जानेवारी पर्यंतची जी काही रक्कम जमा झालेली आहे, तर ती रक्कम जवळपास 7 हप्त्याची रक्कम 10,500 रुपये अनेक लाडक्या बहिणींना मिळालेले आपल्याला दिसून येतात. परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी कॉमेंट्स करून सांगितलेलं होतं की आम्हाला फक्त 1500 रुपये मिळालेले आहे. तर काही लाडक्या बहिणींनी सांगितलं होतं की आम्हाला 7,500 रुपयेच मिळालेले आहे. मग हे उर्वरित पैसे आता नेमके कधी मिळणार आहे आणि त्यासाठी नेमके कोणते अशी 2 कामं आहे की जी केल्यानंतरच आपल्याला हे पैसे मिळणार आहे, तर ते आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, जर आपल्या खात्यावर 1500 आले असेल तर कॉमेंट्समध्ये तसं टाका की माझ्या खात्यावर फक्त 1500 जमा झालेले आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर 7,500 रुपये जमा झालेले असेल तर त्यांनी कृपया तसं टाका आणि ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही तर त्यांनी कॉमेंट्स करून टाका की माझ्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही. आणि हे झाल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक करा. लाईक केल्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपला प्रॉब्लेम सुटण्यास मदत होईल. तर आता लाडक्या बहिणींनो, आपण बघूया की नेमके ही 2 कोणती अशी कामं आहे की ज्याच्यामुळे हे पैसे रखडलेले आहे, अडून पडलेले आहे, ते आपल्या खात्यावर जमा होताना दिसत नाही. तर ती 2 कामं अतिशय गरजेची आहे आणि महत्वाची आहे. ज्या ज्या वेळेस पैसे वितरणाचा इश्यू आलेला आहे तर त्या वेळेस ही जी काही 2 महत्वाची कामे आहे तर ती समोर आलेली आहे आणि ती प्रॉब्लेम्स म्हणून लाडक्या बहिणींच्या समोर उभी ठाकलेली आहे. तर ती नेमकी जी काही 2 कामे आहेत तर ती बघूया आपण. तर नंबर 1 पहिलं जे कारण आलेलं आहे समोर किंवा पहिला जे काही प्रॉब्लेम्स आहे तर तो आहे आधार मॅपिंगचा. तर बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचं अजूनपर्यंत आधार मॅपिंग झालेलं नाही. हे लक्षात घ्या, कारण पैसे जमा होण्याची सगळी जी काही प्रोसेस आहे तर ती डीबीटी मार्फत होत आहे आणि या डीबीटी नुसार ज्या महिला भगिनींच्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक आहे अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आता आपण आधार मॅपिंग जर केलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे की आपले पैसे 10 जानेवारी पर्यंत येऊन जातील. बघा, लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे की परंतु काय झालेलं आहे की बरेच बँकमध्ये गेल्यानंतर लाडक्या बहिणींना बँकवाले सांगतात तुमचं आधार मॅपिंग झालेलं आहे, परंतु वास्तव स्थिती खूप वेगळी आहे. त्यांचं अजूनपर्यंत आधार मॅपिंग झालेलं नाही. त्यामुळे आधार मॅपिंग झालेलं आहे किंवा नाही ते एकदा चेक करा. त्यासाठी काय करायचं आहे, आधारची जी काही वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी बँक सीडिंगचं जे ऑप्शन आहे तर ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला नेमकं कळून येईल की आपलं अकाउंट जर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह दिसत असेल आणि कोणत्या बँक अकाउंटला ऍक्टिव्ह दिसत आहे तर हे जर आपल्याला कळालं तर आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही उर्वरित पैसे बाकी आहे तुमचे तर ते 10 जानेवारी पर्यंत मिळून जातील. परंतु जर आधार मॅपिंग नसेल तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार नाही. जरी आपण फॉर्म भरलेला आहे, फॉर्म मंजूर झालेला आहे, तरी पण आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार नाही. म्हणून आधार मॅपिंग करणे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे पटापट आधार मॅपिंग करून घ्या. त्यानंतर एक दुसरं महत्वाचं काम जे मी या ठिकाणी सांगणार आहे ते म्हणजे की लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर जाऊन आपलं जे काही स्टेटस आहे, फॉर्मचं स्टेटस चेक करणे गरजेचं आहे. हे स्टेटस चेक करणे यासाठी गरजेचं आहे की त्या ठिकाणी आपल्याला कळून येईल की नेमके आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले होते का आणि ते परत कॅन्सल कशामुळे झालेले आहे, तर ते लगेच आपल्याला कळून जाईल. दुसरी गोष्ट होऊ शकते की स्क्रुटिनीमध्ये आपला फॉर्म चेक करत असताना जर तो रिजेक्ट झाला असेल, बघा या ठिकाणी नंतर काय झालेलं आहे, फॉर्मची स्क्रुटिनी करणे सुरू झालेलं आहे आणि त्या फॉर्म मध्ये जर काही त्रुटी असेल तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. रिजेक्ट झाल्याचं कारण सुद्धा आपल्याला त्या वेबसाईटवर कळणार आहे. त्यामुळे वेबसाईटवर जाऊन आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करणे गरजेचं आहे, तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत किंवा नाही हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. तर आता यासाठी काय करायचं आहे,
बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणत आहे की वेबसाईट बंद आहे. तर आता वेबसाईट जरी बंद असली तरी आपल्याला काय करावं लागणार आहे, ती वेबसाईट सुरू होण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे. साधारणतः मी या संदर्भात चौकशी केली, त्यानंतर असं मला माहिती मिळालेली आहे विश्वसनीय सूत्राकडून की 15 जानेवारी पर्यंत ही वेबसाईट सुरळीत सुरू होईल. त्यामुळे होऊ शकते की आपल्याला थोडं 15 जानेवारी पर्यंत वाट बघावं लागेल. आता जास्त दिवस उरलेले नाही. आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यासाठी जी काही वेबसाईट आहे तर ती वेबसाईट 15 जानेवारी पर्यंत सुरळीत सुरू होईल. त्यामुळे तिथे आपल्याला आपलं स्टेटस चेक करणे गरजेचं आहे. तर ह्या 2 महत्वाच्या गोष्टी प्राधान्यानं करणे गरजेचं आहे. तरच आपल्या खात्यावर या योजनेअंतर्गत 10,500 रुपये जानेवारीपर्यंत जमा होऊ शकणार आहे. अन्यथा आपल्याला हे पैसे मिळू शकणार नाही. दुसरी गोष्ट, काही महिला भगिनींना 1500 रुपये मिळालेले आहे, परंतु मागील 7,500 रुपये मिळालेले नाही. तर या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की हे 7,500 रुपये सुद्धा मिळणार आहे आणि गव्हर्नमेंट त्याची सुद्धा तरतूद गव्हर्नमेंटने केलेली आहे. आणि येता जो काही संक्रांतीच्या तोंडावर म्हणजे 10 जानेवारी पर्यंत आपल्या खात्यावर हे उर्वरित पैसे सुद्धा जमा होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. तर अशा प्रकारची लाडक्या बहिणींनो ही 2 कामे करणं अतिशय गरजेची आहे आणि ही 2 कामे जर आपण केली नाही तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकत नाही. त्यामुळे प्राधान्याने ही 2 कामे करा, तरच आपल्याला या योजनेचे मागील पैसे पण मिळणार आहे आणि पुढचे जे काही हप्ते आहेत तर ते पैसे सुद्धा आपल्या खात्यावर जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की नेमका आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे. धन्यवाद.